स्कूलचा नाश्ता झाला. तो ऑफिससाठी तयार होऊन निघून गेला. गौरी रूममध्ये आली. गोळी घेऊन सोफ्यावर झोपली. 2 दिवसापासून नीट झोपही झाली नाही आणि थंडीमुळे तिची तब्येत खराब झाली. तिला थोड्या वेळातच झोप लागली. दुपारी जेव्हा जाग आली सगळे बसले होते. गौरी येऊन त्यांच्या बाजूला बसली. गौरी फक्त ऐकू लागली. नीता म्हणाल्या, गौरी बाळा, तुझी तब्येत ठीक नाही का? हो आई, थोडे डोके दुखत आहे. तुम्ही चहा घेणार आहे का? मी थोडा चहा घेते, मग बरं वाटेल. ठीक आहे, सगळेजण चहा घेऊया. गौरी चहा बनवायला किचन मध्ये गेली. चहा झाल्यावर सगळेजण चहा घेऊ लागले. गौरी म्हणाली, आई, संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करायचं आहे सांगा, मी करून घेते. आई आणि काकी दोघी लगेच म्हणाल्या, तू नको राहू दे, आम्ही करतो, तू आराम कर. गौरी पिहू आणि शौर्यासोबत पिहूच्या रूम मध्ये गेली. ते तिघे गप्पा मारत बसले. संध्याकाळ झाली. शिव घरी आला. फ्रेश होऊन तो आपले काम करत बसला. तेवढ्यात अनिताने त्याला जेवण करायला आवाज दिला. तो जेवण करत असते वेळेस त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती. पण गौरी त्याला कुठेही दिसली नाही. तो कोणाला विचारूही शकत नव्हता. त्यामुळे आपले जीवन संपवून तो तात्याच्या रूममध्ये त्यांना बोलवायला गेला. गौरी रूममध्ये आली. ती शिव येण्याच्या अगोदर सोफ्यावर झोपून गेली. तो जेव्हा रूममध्ये आला त्याला गौरी झोपलेली दिसली. थंडीमुळे ती पूर्ण थरथरू लागली होती. त्यामुळे शिवने कपाटातले एक ब्लँकेट काढून तिला पांघरले आणि तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गौरी उठली तिला तिच्या अंगावर ब्लँकेट दिसली. तिने एक नजर शिववर टाकली, मग ब्लँकेटकडे बघू लागली. हे यांनी पांघरले का? नाही, हे होऊ शकत नाही. हे जरूर आईने पांघरले असेल. ती उठली आणि फ्रेश होऊन पटकन खाली निघून गेली. शिवला गौरी आजही रूममध्ये दिसली नाही. काय असते तिला एवढ्या सकाळी खाली जाण्याची. तोही फ्रेश होऊन खाली आला. सगळेजण नाश्ता करायला बसले होते. शिव तयार होऊन नाश्ता करायला बसला. गौरी किचन मध्ये होती. ती आपले काम करत होती. तिची हिंमत होत नव्हती बाहेर यायला. सगळेजण नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले. गौरीने नाश्ता केला आणि आपल्या रूममध्ये आले. गौरी फोन करून तिच्या घरी बोलली. नंतर सीमालाही फोन लावला. 4-5 दिवसानंतर सीमा येणार होती.
असेच बोलणे झाले. गौरी बाल्कनीमध्ये गेली. तिथे तिला खूप सुंदर झाडे बघायला भेटली. तेथे एक सोफा ठेवलेला होता. त्याच्या बाजूला सुंदरसा झोका लावलेला होता आणि रंगीबिरंगी कलरची फुलाची छान झाडे होती. गौरीला ती जागा खूप आवडली. तिने ठरवले की आजपासून इथेच राहायचे. ती आपलं सामान आणून बाल्कनीमध्ये ठेवले. थोडा वेळ आराम करून ती खाली गेली. पिहू आणि शौर्य तिचीच वाट बघत होते. पिहू म्हणाली, वहिनी लवकर तयार होऊन ये. आपण बाहेर जात आहोत. मला शॉपिंग करायची आहे. पिहू बाळा, तू जाऊन ये ना. माझी बिलकुल इच्छा नाही कुठे यायची. वहिनी प्लीज चल ना ग. अशी काय करते? शौर्य आणि पिहू हट्ट करू लागले. म्हणून अनिता म्हणाल्या, गौरी जा, तुलाही थोडं फ्रेश वाटेल. आईला गौरी नाही म्हणू शकली नाही. ती तयार व्हायला रूममध्ये गेली. तयार होऊन सगळेजण मॉलमध्ये गेले. पिहू, शौर्य शॉपिंग करत होते. गौरी फक्त त्यांच्या मागे मागे फिरत होती. पिहू आणि शौर्य गौरीला शॉपिंग कर म्हणून म्हणून थकले होते. ती काहीच घेत नाही. शेवटी पिहूने शौर्यला एक आयडिया दिली. शौर्य म्हणाला, दादाला जर खरं माहीत झाले तर तो खूप रागवेल. मी सगळं सांभाळून घेते. तू फक्त फोन कर. शौर्यने शिवला फोन केला. शिव मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे शौर्यने समरला कॉल केला. दादा, मी आणि पिहू मॉलमध्ये आलो. पिहूला चक्कर आले. मी एकटाच आहे. प्लीज लवकर या. मला खूप भीती वाटत आहे. ते दोघे गौरीला मुद्दामून शिवच्या ऑफिसजवळ असलेल्या मॉलमध्ये घेऊन आले होते. समर म्हणाला, कोणत्या मॉलमध्ये आहे? आम्ही ऑफिसजवळ असलेल्या मॉलमध्ये आलो. प्लीज दादा, लवकर ये दादाला घेऊन. मला खूप भीती वाटत आहे. समर म्हणाला, शौर्य तू काळजी करू नकोस. मी 5 मिनिटात आलो. शौर्याने कॉल कट केलं. पिहूला थम्सअप दाखवले. समर आणि शिव 5 मिनिटात मॉलमध्ये पोहोचले. पिहू एका चेअरवर बसली होती. शौर्य तिच्या बाजूला थांबला होता. शिवने जसे पिहूला बघितले तिच्याकडे धावत गेला. गौरी पिहूच्या शॉपिंग बॅग्स आणायला गेली होती. जेव्हा तिथे आली तर शिवला पाहून गौरीला आश्चर्य वाटले. शिव पिहूला म्हणाला, बाळा तुला चक्कर कशी आली? तू काही खाल्ले नाहीस का? चल आपण डॉक्टराकडे जाऊया.
गौरी मनामध्ये म्हणाली, पिहू थोड्या वेळापूर्वी ठीक होती. तिला चक्कर कधी आली. ती विचारच करू लागली. शिवची नजर गौरीवर गेली. तिच्या हातामध्ये एवढ्या मोठ्या शॉपिंग बॅगा बघून शिवचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. आपण कुठे आहोत याचे भान न ठेवता तो तिथेच गौरीवर बरसला. मला वाटलेच होते हे तुझंच काम असेल. 2 दिवस झाले नाही इथे येऊन तुला तुझी शॉपिंग सुरू झाली. एवढा मोठा मॉल कधी बघितलाच नसेल ना. चान्स मिळाला तर लगेच शॉपिंगला आलीस. मला वाटते तू आजपर्यंत कधी एवढी शॉपिंग केली नसेल ना. तू आणि तुझ्या घरच्यांनी तात्याला आपल्या जाळ्यात अडकवले. गौरीच्या डोळ्यात पाणी आले. आजूबाजूचे सगळे लोक तिरस्काराच्या नजरेने तिच्याकडे बघत होते. मॉल मधले सगळेजण तिथे जमा झाले होते. समर म्हणाला, शिव हे तू काय करत आहेस? आपण घरी जाऊन बोलू. नाही समर, आज हिच्यामुळे माझ्या बहिणीला चक्कर आली. सकाळपासून मॅडमची शॉपिंग चालू आहे वाटते. मी तुला अगोदरच म्हणालो होतो. ही मुलगी जेवढी साधी दिसते तशी नाही. आणि तिच्या घरचे लोक खूप लालची आहेत. गौरीला अजून सहन झाले नाही. ती सगळ्या बॅगा तिथेच ठेवून वॉशरूम मध्ये पळत गेली. शौर्याचा राग अनावर झाला. पिहू, मी तुला सांगितलं होतं. दादा वहिनीलाच दोष देईल. पण तू माझं ऐकलं नाहीस. आज तुझ्यामुळे वहिनीला खूप त्रास सहन करावा लागला. समर म्हणाला, शौर्य काय झालं? खरं सांग, तुम्ही काय लपवत आहात आमच्यापासून? दादा, आम्ही घरून येते वेळेस जेवण करून आलो होतो. पिहूला चक्कर वगैरे काही आली नाही. वहिनी सकाळपासून खूप उदास होती म्हणून तिला आम्ही शॉपिंगला घेऊन आलो. माझी आणि पिहूची पूर्ण शॉपिंग झाली. पण वहिनीने काहीच खरेदी केले नाही. आम्ही वहिनीला काहीतरी घे म्हणून म्हणून थकलो. वहिनी म्हणाली, मला कशाचीच गरज नाही. माझ्याकडे सगळं आहे. पिऊ म्हणाली, आम्हाला वाटले दादा जर इथे आला तर वहिनीला शॉपिंग करून देईल म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता. या दोघांना सोबत थोडा वेळ मिळेल. पण दादा, तू वहिनी सोबत खूप चुकीचं वागलास. तिला हेही माहित नाही की मला चक्कर आली आहे आणि या सगळ्या बॅगा माझ्या आहेत. समरला आता शिवचा खूप राग येऊ लागला.
बघितला शिव आज तुझ्यामुळे गौरीला किती त्रास झाला. तिची चूक नसताना तू तिला एवढे बोललास. सगळ्या मुली सारख्या नसतात आणि गौरी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. तू तुझ्या समोर सुद्धा येत नाही. मला वाटते तुला तिची माफी मागायला हवी. शिव आता शांत झाला. शिव म्हणाला, पिहू बाळा, असा मजाक नंतर कधीही करू नकोस. चल आता तुझी उरलेली शॉपिंग करून घे. असेही माझी मीटिंग आता कॅन्सल झाली आहे. तुला जे घ्यायचं आहे ते घे. समर सगळ्यांकडे पाहत म्हणाला, एक्सक्यूज मी एव्हरीवन, तुम्ही तुमचे काम करायला जा. सगळेजण निघून गेले. आता तिथे फक्त शिव, समर, पिऊ आणि शौर्य होते. शिव म्हणाला, पिहू जा तुझ्या वहिनीला बोलावून आण. शिव गौरीची माफी मागेल का? गौरी त्याला माफ करू शकेल का? पाहूया पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग खूपच रोमॅन्टिक होणार आहे. हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा भाग 10. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.